व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तीसाठी इगो हा उपचारातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. अनेकदा पेशंटला असं वाटतं की मी कधीही दारू सोडू शकतो किंवा मला कोणाच्या मदतीची गरज नाही. हा खोटा आत्मविश्वास म्हणजेच त्याचा इगो असतो. हा इगो पेशंटला आपली चूक मान्य करण्यापासून रोखतो आणि सतत मी व्यसनी नाही या भ्रमात ठेवतो. जोपर्यंत हा अहंकाराचा पडदा दूर होत नाही तोपर्यंत उपचाराची खरी सुरुवात होऊ शकत नाही. दुसरीकडे मद्यपानामुळे माणसाचा विवेक कमी होतो आणि इगो अधिक प्रबळ होतो. यामुळे पेशंटला स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजू लागतो आणि कुटुंबाने दिलेल्या मदतीचा हात तो झिडकारतो. मी बरोबर आहे आणि बाकी जग चुकीचं आहे ही वृत्ती त्यांना अधिक एकाकी करते. व्यसनातून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिली पायरी म्हणजे आपला इगो बाजूला ठेवणे. मला मदतीची गरज आहे हे स्वीकारणं. जेव्हा हा अहंकार संपतो तेव्हाच खऱ्या अर्थाने रिकव्हरीला सुरुवात होते. धन्यवाद.